महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद. नमस्कार. महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या दूरदर्शन सह्याद्रीवरच्या अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. दररोज नेमकं काय बरं बनवावं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? ऑफकोर्स पडायलाच हवा, कारण खवय्यांची चाहत, त्यांची आवड आणि या सगळ्या गोष्टींवर विचार करत करत कधी कधी आपण थकून जातो की नेमकं यार काय बनवावं. पण आज तुम्हाला एक वेगळी रेसिपी पाहायला मिळणार आहे. होय, वेगळी, कारण ती ओल्या हळदीची बनणार आहे. ती नेमकी रेसिपी कोणती आणि हे कोण दाखवणार आहे हे दाखवण्यासाठी आज आपण बोलावूयात आपल्या पाहुण्यांना. त्यांचं नाव आहे स्वाती श्रीवर्धनकर. स्वाती मॅम, या. नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या अनवट स्वादच्या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सर. वा, एकदम हसरा चेहरा घेऊन तुम्ही आमच्या किचनमध्ये आलात. आणि असं म्हणतात ना, जो माणूस कायम असा हसत असतो ना, तो मनाने पण फार आनंदी असतो, नाही का? तुम्ही काय करता बरं नेमकं? मी सर हाऊसवाईफ आहे. अच्छा. हो. आणि आज आम्हाला तुम्ही कोणती रेसिपी दाखवणार आहात? मी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं असं ओल्या हळदीचा हलवा बनवणार आहे. ओल्या हळदीचा हलवा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ओल्या हळदीपासून काहीतरी वेगळं बनणार आहे. म्हणजे मी ओल्या हळदीचं लोणचं ऐकलं होतं, किंवा ओली हळद विशेषतः काही खाद्यपदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी अगदी थोडीशी वापरतात, नाही का? पण हलवा कसा बनतो हे जाणून घेण्यासाठी मी फार उत्सुक आहे. आपण आधी साहित्य जाणून घ्या. हो सर. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओली हळद, डेसिकेटेड खोबरं, गूळ पावडर वापरलेली आहे, खारीक पावडर, शुद्ध गाईचं तूप, पिस्त्याचे काप, चॉप केलेले काजू, बदामाचे काप, मगजबी, पंपकिन सीड्स, सुंठ पावडर, तीळ, खसखस, वेलची आणि जायफळ. साहित्य कळलेलं आहे. तर आता आपण कृतीकडे वळूया. कुठून सुरुवात करायची? सर, आपल्याला पॅन घ्यायचं आहे. इथे ठेवू? बरं, मला सांगा, ही ओल्या हळदीची जी रेसिपी आहे ही कोणी इन्व्हेंट केली बरं? सर, ही रेसिपी म्हणजे बघा, कोरोनानंतर रोगप्रतिकार शक्ती फार कमी होत चालली आणि कुठेतरी असा डिलिशियस आणि शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ओली हळद बेस्ट आहे. कारण अँटीबायोटिक आहे, त्यामुळे ही माझीच रेसिपी आहे सर. अरे वा, क्या बात आहे. तुम्ही स्वतः हिचा शोध लावला? हो सर. म्हणजे म्हटलं, जर लोणचं होतंय, ओल्या हळदीची भाजी होते, तर काहीतरी आपण स्वीटनेसमध्ये डिलिशियस असं काहीतरी. चव अशी कडवट वगैरे लागत नाही सर, छान भाजून घेतला तर खूप सुंदर लागतो. बरं, पण ओली हळद मला सांगा कोणत्या मोसमात आपल्याला मिळते? असं हिवाळ्यात? हिवाळ्यात सर. मग ते वर्षभर नाही करता येणार ना? नाहीये सर, आपल्या मुंबईमध्ये ओली हळद ऑलमोस्ट सगळीकडे मिळतेच. बरं, हे तापलं बहुतेक ना भांड? हो. आता आता आपल्याला तूप लागेल. तूप लागेल ना? हे घ्या. आपण आता आहे ना ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया, तुपामध्ये रोस्ट करूया. तुम्ही राहता कुठे? मालाडला राहता. अच्छा. पण मग श्रीवर्धनकर हे जे आडनाव आहे, त्या आडनावाशी आणि त्या ठिकाणाशी तुमची गाठभेट होते की नाही? हो सर, आम्ही असं महिन्यातून किंवा 2 महिन्यातून आम्हाला श्रीवर्धन खूप आमचा म्हणजे असं जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आमचं गाव आहे ते. अच्छा, तुमचं सासर आहे का? सासर आहे. अच्छा. अरे वा. श्रीवर्धन मध्ये कोणतं गाव नेमकं? श्रीवर्धन मध्ये. की मूळ श्रीवर्धन. वा वा. म्हणजे समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्यांचं नशीब फार थोर असतं असं मला वाटतं बरं का. आणि एक पर्यटन स्थळ म्हणून ते फेमस आहेच, नाही का? तीर्थक्षेत्र म्हणून हे फेमस आहे. पण मला असं वाटतं ना, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा तिथला निसर्ग, तिथला
तो नजारा ज्याप्रमाणे आपल्याला अट्रॅक्ट करतो ना, अगदी त्याचप्रमाणे पोटाची भूक भागवण्यासाठी तिथली एखादी स्पेशल रेसिपी सुद्धा भावते. सर सी फूडसाठी श्रीवर्धन प्रसिद्ध आहे. तिथे तुमची एखादी स्पेशल रेसिपी कोणती श्रीवर्धनची? श्रीवर्धनची कोलंबी मसाला. कोळंबी मसाला. हो, अरे वा. अगदी म्हणजे समुद्रातून मासेमारी करून आलेले कोळी असे घेऊन येतात आणि छान असं फ्रेश अशी मच्छी मिळते. अरे वा, क्या बात आहे. तर सर, श्रीवर्धन मध्ये यायला आम्हाला आवडेल नक्कीच. तेल तापलंय का? तापलंय सर. बरं, आता काय काय घालूया सांगा. आपल्याला घ्यायचं आहे बदामाचे काप. किती घेतलेत आपण बदाम? हा, बदाम आपण साधारण 4 चमचे घेतलेत. बरं. ते आधी आपण तुपात भाजून घेतो ना? तुपात भाजून घ्यायचं म्हणजे त्याच्यातील खमंगपणा आहे तो छान लागतो, क्रिस्पी असा. हे सर्व आहे ना थोडं थोडंच भाजायचं. एकदम भाजलं तर मग काजू भाजले जात नाही. बरोबर. सेपरेट सेपरेट भाजायचे. बरोबर. आणि एकत्र भाजल्यानंतर जे कमी भाजायचं ते जास्त भाजल्यामुळे भाजून कडवटपणा येऊ शकतो. हो. नाही का? करपू शकतं ते. हो. बरं, अनवट स्वाद मध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं इथं? सर जसा चातक पक्षी पावसाची वाट बघतो ना, तसं आम्ही या कार्यक्रमाची वाट बघत होतो. म्हणजे क्या बात आहे. हो सर. आणि खूप वर्षापासूनची इच्छा होती, कारण सह्याद्री हा खूप जुना चॅनल आहे आणि त्यावेळेस केबल वगैरे होतं आणि फार म्हणजे आम्ही त्यावेळेस सह्याद्री चॅनलच पाहत होतो. छान होतं. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागातही खेडेगावातही प्रत्येक ठिकाणी शहरापासून म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरामध्ये दूरदर्शन सह्याद्री पोहोचतं. हो आणि त्यामुळे तुमची ही रेसिपी प्रत्येक घराघरातल्या व्यक्तीला पाहायला मिळणार आहे. हो. थोडे करपले का ते काजू? आपल्याला काजू. हां, काजू पण किती आपण 2-4 चमचे घेतले? हो, म्हणजे 8-10 काजू घेतलेत. आणि आम्हाला आनंद वाटतो की बऱ्याच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या पाहुण्या येतात, कधी पुरुष मंडळी येतात बरं का, तेही फार म्हणजे रेसिपी करण्यामध्ये तरबेज असतात वेगवेगळे. तर त्यांच्या त्या हातातली जेवण बनवण्याची किंवा स्वयंपाक बनवण्याची कला, त्यातून निर्माण होणारे वेगवेगळे पदार्थ आणि त्यातून चाखायला मिळणारी चव, मग कळतं अरे आपला महाराष्ट्र किती समृद्ध आहे, नाही का? हो सर. नक्कीच. तर छान बदाम पण काजू पण छान मस्त भाजून रोस्ट झाले. आता या बिया घेऊयात. नाही, आता आपल्याला पिस्ता. पिस्ता. हा, आणि ह्या बिया आपण आत्ताच टाकूया. या कसले बिया आहेत? ही मगज बी आहे. हा. आणि हे पंपकिन सीड्स आहे. बरं. आणि हे तीळ आणि खसखस हे असं उडते. उडतं ना. समुद्राचं पाणी कसं उडते तसं उडते बिया. वा, समुद्राशी तुमचा कनेक्ट जास्त दिसतोय. हो, म्हणजे गावी गेलो ना तर आम्ही अगदी समुद्रावर रोज फिरायला जातो, मुलगा आणि मी. घरी कोण कोण असतं तुमच्या? आम्ही आता सध्या कामानिमित्त मुंबईमध्ये राहतो, पण जेव्हा गावी जातो तर मिस्टर आम्हाला अगदी दोघांना पाठवतात. त्यांना वेळ नसेल तर आम्हाला तुम्ही जा आणि एन्जॉय करा. अच्छा. मिस्टर काय करतात? मिस्टर सर्व्हिसला आहे. सर्व्हिसला. हो. मग तुम्ही वेगवेगळे पदार्थ आणि खरं म्हटलं तर आज ते इतके खुश होते ना, ते म्हणतात खरंच खूप छान वाटते तुझं. नाही, कोणाला आनंद वाटेलच ना, आपल्या लाईफ पार्टनर टीव्हीवर दिसणार स्वतःची रेसिपी जी मला नेहमी खाऊ घालते ती आता. आणि सर म्हणजे ना काहीतरी गिफ्ट आणतात गपचूप. असं काहीतरी छान बनवलं किंवा कुठेतरी नाव लौकिक मिळवलं का मग ते खूप खुश असतात. असं बोलून नाही दाखवत, पण करून दाखवतात. क्या बात आहे. ही गोष्ट शिकण्यासारखी बरं का. कधीतरी कोणतंही निमित्त नसताना बायकोला एखादं गिफ्ट घेऊन जा बघा, चेहरा कसा खुलेल असा. आणि हे तीळ आणि खसखस, पांढरे तीळ घेतले आपण ना. हो. सर खसखस ते आपण पांढरे तीळ आणि खसखस अगदी कमी प्रमाणात घेतलेले. कारण काय? नाही, असं म्हणजे खसखस खूप छान लागते, क्रंची अशी.
आणि त्याचं थोडं प्रमाण कमीच केलं, कारण जसं म्हणाले तर दोन्ही गरम आहे आणि आपल्या हळदीचा हलवाही गरम होणार आहे. बरं, सगळं झालंय ना आता हो. व्यवस्थित भाजून? हो. आता काय करायचं, गॅस बंद करूयात? हो. हा, येस. आता आता आपल्याला खारीक पावडर भाजायची आणि खोबरं, खारीक पावडर आणि खोबरं भाजायचं. बरं, हे घ्या. पुन्हा गॅस पेटवावा लागेल? पेटवायला लागेल, कारण ते थोडं स्लो गॅसवरच आपल्याला भाजावं लागेल, पटकन करपते. बरं. या काही छोट्या छोट्या क्लृप्त्या असतात, त्या विशेषतः काम करत असताना प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या त्या व्यक्तीला जास्त कळतात, कारण कधी कधी त्याचं प्रमाण चुकतं किंवा पटकन करपू शकतं, नाही का? हो सर. हां, आता हे खोबरं जे घेतलं तुम्ही, किती घेतले? मी साधारण अर्धी वाटी घेतली. अर्धी वाटी घेतले. आणि हे पण सेम. बरं. ह्याला तूप कमी असेल तर चालणार आहे? हां, हे साधारण म्हणजे सुकं भाजलं तरी चालतं, पण आपल्याकडे आहे थोडंसं तूप म्हणून भाजून घे. बरं. मला सांगा, हा जो पदार्थ आपण बनवतोय हा फक्त हिवाळ्यातच खातात का? नाही सर, हिवाळ्यात आणि तुम्ही पावसाळ्यातही खाऊ शकता. वर्षभर खाता येईल? हो, वर्षभर खाता. पण ओली हळद अवेलेबल नसेल? हो, असेल सर. असेल? नसेल तर यांच्याकडून अवेलेबल होईल. असते सर मार्केटमध्ये. हां हां. म्हणजे मला ठाऊक आहे, फेस पॅकमध्ये ओल्या हळदीचा वापर करतात, बरोबर? त्वचेवर पिंपल्स येऊ नये म्हणून वगैरे, किंवा रक्तशुद्धीसाठी ओली हळद फार उपयुक्त आहे. म्हणजे अँटीऑक्सिडंट तर आहेत, पण अँटीबॅक्टेरियल सुद्धा आहे ना ती. त्यामुळे तिचा जेवणामध्ये जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचा आपण नेहमी विचार करायला हवा. आपण नेहमी पावडरची हळद वापरतो, पण कधी ओली हळद काही जण पर्पजली वापरतात बरं का जेवणामध्ये रोजच्या, नाही का? आणि अशा पद्धतीनं जर हलवा करून खाऊ घातला मुलांना वगैरे, ज्यांना आवडत नाही ते खायला, ते हलव्याच्या निमित्तानं गोडही खातील आणि हळदही खातील, नाही का? छान भाजलेलं आहे खोबरं. हो, आता आपण काढून घेऊ. बरं. हे सगळं मी एकत्र केले, कारण आपल्याला आता फक्त हळद मस्त छान तुपावरती भाजायची आहे आणि सगळं एकत्र करायचं. बरं, हे राहिलं. आणि ही आहे खारीक पावडर, तर ही पटकन करपते, हिला साधारण हलवून घ्यायचं. बरं. किती खारीक घेतली आता आपण? ही साधारण मी 4 चमचे घेतले. आपण पोह्याचा चमचा खातो तेवढीच. बरं. कारण त्याच्यात आपण गूळ पावडर घालणार आहोत. छान, आता ही भाजून टाकली. अशा काही युनिक रेसिपीज आम्हाला पाहायला आवडतात आणि मला टेस्ट करायला आवडतात. तुम्हाला घरात असं कोणी म्हणतं का की चला आज काहीतरी वेगळं कर? कोण असतो तो व्यक्ती? आणि मग मुलगा की नवरा, त्यांच्या आवडीचा? तो माझा मुलगा असतो. हो का? आजच मी त्याला थोडासा टँगी रोल बनव, तू जातेस तर. अच्छा, मग त्याला बनवून आले. सो विच इज द स्पेशल रेसिपी ऑफ श्रीवर्धनकर किचन? येस. कोणती रेसिपी? करमळ कोलंबी मसाला. अच्छा, ती पण घरी पण तीच आहे का? हो सर, श्रीवर्धनची तीच फेमस आहे? तीच. आम्हाला कोलंबी फार आवडते. अरे वा. आणि मग हॉटेलिंग वगैरे होतं की नाही तुमचं? हो सर, जस्ट आता 20 जूनला बर्थडे झाला, मस्त जेवून आलो आम्ही छान. हो का? हो. बऱ्याच असं होतं, आपण हॉटेलिंग करतो पण घरातली म्हणतात अरे तू काही कर, कुठेही खायला घाल, पण घरी आई तू जे बनवतेस ना ते कुठे नाही मिळत. हो सर, आणि माझा मुलगाही असाच आहे ना. आमच्या बाबतीत ते तसं घडतं. म्हणजे आपण किती रुपयाचं काही खरेदी केलं तरी पण त्याला ती टेस्ट येत नाही जी घरची. हां, पुन्हा लागणार आहे ते? हो. आपल्याला हळद भाजून घ्यायची. हळद भाजून घ्यायची. सर, हे आता आपण ही ओली हळद आहे ना, ही तुपात मस्तपैकी भाजून घ्यायची. कारण ह्याचा जो आपण जेवढी चांगली भाजू ना तेवढी ती स्वादिष्ट लागते. हां, आणि त्यातला कच्चापणा गेला पाहिजे. बरं, ओके. ही आपण किती घेतली ओली हळद साधारण? ही साधारण मी 1/2 किलो आणलेली मार्केटमधून. आणि मग ती किसून घेतली छान? हो, ती किसून. बरं. त्याला काही मीठ वगैरे लावावं लागतं? नाही, असं काही नाही. भिजत ठेवायचे नाही, फक्त ती आणल्यावरती स्वच्छ धुवायची, कारण त्याला माती असते. हां. आणि मग ती वरचं साल काढून, बटाट्याची साल काढते तशी साल काढून मग छान किसून. बरं. तुम्ही कधी ओल्या हळदीचं लोणचं खाल्लंय का? कदाचित खाल्लं असं. तुम्ही ट्राय केलं? हो सर. तेही फार टेस्ट लागतं नाही? टेस्ट. हां, पण आज याचा हलवा कसा होतोय पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे. थापलंय का? हो. हां. बरं, तुम्हाला स्वयंपाकाचीच आवड आहे की आणखी काही छंद आहे? सर्वांना खाऊ घालायला विशेष आवडतं. वा, आज त्यामध्ये मी सुद्धा ऍड होतोय. हो. वा.
अनवट स्वादच्या आमच्या सेटवर आहे ना इतकी मजा असते ना, म्हणजे अनेक रेसिपीज बनतात. आमचे सगळे टेक्निशियन्स, कॅमेरामन्स किंवा आमचे डिरेक्टर आणि ह्या सगळेजण प्रत्येक पदार्थ बनेपर्यंत फार उत्सुक असतात. पण फक्त शूट करण्यासाठी नाही, तर त्याची चव चाखण्यासाठी. कारण इथे काहीतरी पदार्थ घडतोय ना, ती तुमच्या हातची कला आहे आणि ती कला प्रत्येकाला भावत असते. एव्हरीवन इज वेटिंग फॉर युअर रेसिपी टुडे. तर त्यात मीही आहे. मी फार आतुर आहे. फक्त मला सांगा, तुम्ही या एका रेसिपीवर थांबणार आहात की आणखी काय स्पेशल आहे? सर, आपल्याकडे अजून एक रेसिपी आहे. हो 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 हो, कोणती? गोकर्णाचं सॉफ्ट ड्रिंक आहे. गोकर्णाचं फूल? गोकर्णाचं फूल येतं त्याचं? हो, त्याचं फूल सॉफ्ट असतं ड्रिंक? ते. हो. अच्छा, ते म्हणजे नेमकं कसं बनतं ना, ते पाहण्यासाठी मी उत्सुक आहे बरं का. पण सध्या आपण या हलव्याकडेच पाहूया, कारण त्या हलव्यामध्ये कुठेही गडबड होणे म्हणून त्या कंटिन्यू हलवत राहतात. लक्ष द्या. छान. आता आपली हळद मस्तपैकी भाजून झालेली हो, हो, आहे. हो, कलर ही चेंज झालेला आहे त्याचा, बघा. आणि सुगंध सुगंध तर खूपच सुगंधही कमाल येतोय. पसरलेला आहे. हो. म्हणजे नुसतं तुपात भाजल्यानंतर अशा पद्धतीचा सुगंध येतो. विचार करा, हे सगळे इन्ग्रेडियंट्स जर मिक्स केले तर कशा पद्धतीनं. आहा हा, आय एम एक्सायटेड. बर, हां, आता आपण गॅस बंद करूया येस. आणि थोडं अजून हलवूया. तुमचं शिक्षण इथेच झालं की गावी नाही, झालं? गावी. कुठे? मी लग्न होऊनच आली इकडे. पण तुमचं गाव पण श्रीवर्धनच आहे का की नाही, सासर? सासर माझं श्रीवर्धन, माणगाव माझं माहेर. माणगाव म्हणजे कोकणातच हो. ऑफकोर्स. हां. अशा प्रकारे छान अशी हळद भाजलेली आहे आणि आपण हे सगळं भाजलेलं रोस्ट केलेलं इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. तुपामध्ये कोणताही पदार्थ भाजला ना की एक वेगळाच खमंगपणा येतो बरं का, होय. है ना. आणि त्यात तो स्वीट एखादा बनणारा डेझर्ट असेल किंवा तशा पद्धतीचा पदार्थ असेल तर मग तर त्याची लज्जत आणखीनच न्यारी होऊन जाते. होय. तुमच्याकडे गोडाधोडाचे पदार्थ जेव्हा बनतात घरी बरं का, तर विशेषतः कोणत्या पदार्थाचा वापर नेहमी केला जातो? सर, माझ्या घरी माहेरी पुरणपोळी बनली जाते, कारण माझी आई पुण्याची आहे. आणि पुण्याची म्हटली तिला, म्हणजे जेव्हा ती लग्न करून आली, म्हणजे आम्हाला सांगते तेव्हा, आणि आई अशी सुगरण आहे आणि आईकडनं हा वारसा माझ्याकडे आला. बरं, क्या बात आहे. तर आईची एक शिकवण आहे की कोणी जर बाहेर म्हणजे रस्त्याने जरी गेलं, अगदी ती ना चपाती बनवत असताना ती तव्यावरची चपाती कोण आलं त्याला लगेच क्या देणार. बात, आणि वाह. ह्याच काही गोष्टी आमच्यात उतरल्या. वा वा. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला खाऊ पिऊ घालणं हे तर महत्त्वाचं आहेच, पण तरी सुद्धा इतका उदारपणा देखील आपल्या ठाई असावा ही एक मोठी गोष्ट आहे शिकण्यासारखी. सर, आता आपल्याला गुळ पावडर घालायची. गुळ पावडर राहते? आपण गुळ पावडर नंतर घालतो कारण पटकन ती विरघळते. हां. साधारण ही अर्धी वाटी गुळ पावडर. एक छान, यात साखरेचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे डाएट करणाऱ्यांसाठी गूळ तर बेस्टच आहे ऑफकोर्स, नाही का? हो, आणि आपण त्याची खारीक पावडरही घातलेली आहे, हां, त्यामुळे त्यातला तो गोडवा पण गोडवा जास्त आहे. आहे. बरं, आणि हा पदार्थ जो आहे हा किती काळ टिकतो बरं? साधारण 6 महिने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. हो, माझ्या 6 घरी महिने? हो, क्या बात आहे. जारबंद डब्यात तुम्ही ठेवू शकता. बरं. जायफळ घ्यायचं. जायफळ घ्यायचं, हे घ्या. आपण गॅस बंदच केलेला बरं का, हो हो बंद ठेवूनच फक्त मिक्स केलंय. हो चालतं ना तसं? हो हो, ऑलमोस्ट सगळं झालेलं झालेलं आहे, आहे. तयार आहे. छान, आता परतून घेऊया. बरं. आणि वेलची आपल्याला सुंठ पावडर वरती डेकोरेशन. बरं, आपण मग ती सर्व करूयात. हो सर. हो 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 हो, इतकी जबरदस्त हे सगळं रेडी झालेलं पाहताना मला असं वाटतं आता टेस्ट करावं, पण आधी त्याआधी आपण सर्व करूयात, है ना. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यासाठी आमच्या अनवट स्वादच्या टीमने एक स्पेशल डिझाईनची डिश आणलेली आहे. यू नो व्हॉट, सांगा बरं काय? श्रीवर्धनला तुम्ही किनाऱ्या लागत राहता की नाही, त्यामुळे बोटीच्या आकाराची ही वाटी आमच्याकडे, आणि यात आपल्याला हे सर्व करायचं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी श्रीवर्धन मध्येच आहे. होय, नक्की. तर आपल्याला ही सुंठ पावडर वरून टाकायची. बरं, ओके. तर मी ही सुंठ पावडर टाकते कारण ते सुंठ पावडरचा स्वाद तेवढा उतरेल त्याच्यात. आणि गॅस मी ऑलरेडी बंद केलेला आहे. बरं बरं.
ह्या बोटीमध्ये वजनाचं लिमिट नाही आहे. ही बोट कलंडणार नाही आहे, तर ही रिकामी होणार आहे. नक्कीच नक्कीच. येस, थँक्यू. तुम्हाला ही सर्वांना आवडेल. 100% सर्वांनी नक्की करून पहा. अशा प्रकारे आपल्या ओल्या हळदीचा रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा हलवा तयार आहे आणि प्रत्येकाने करून बघा आणि प्रत्येकाच्या घरात झालं पाहिजे. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि छान पाऊस पडते आणि पोटाला गरम असा हा हलवा अगदी बेनिफिट देणार आहे. क्या बात आहे, वा. चला, तुम्ही आता इतकं म्हणालात ना, तर आता मला मग तो पोटाला गरम वाटण्यासाठी नाही का हो सर, नक्की टेस्ट करायला द्या. बस पुरे. ओल्या हळदीचा हलवा. हा, गरम असेल. वाव, अमेझिंग अमेझिंग. म्हणजे ओली हळद तुम्हाला टेस्ट करायला मिळतच आहे. तुम्ही ड्रायफ्रूट जे वापरलेत ना, त्याने कमाल चव आली. जायफळ, सुंठ पावडर आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टी फार म्हणजे लज्जत वाढलेली आहे. मी तर म्हणेन की तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी नक्की ही रेसिपी घरी ट्राय करणार आहे 100%. मी तुम्हाला शब्द देतो, कारण फर्स्ट टाइम मी ओल्या हळदीचा हलवा टेस्ट केलेला आहे. आज अनवट स्वादमध्ये आपल्याला स्वातीजींनी ओल्या हळदीचा हलवा कसा बनतो हे दाखवलेला आहे. पण आता आणखी एका रेसिपीकडे ते आपल्याला घेऊन जाणार आहेत. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा अनवट स्वाद. भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर. अनवट तुम्ही पाहताय अनवट स्वाद आणि ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज स्वातीजी आपल्या समवेत आहेत, ज्या आता आणखी एका रेसिपीकडे आपल्याला घेऊन जात आहेत. आणि ही रेसिपी आय थिंक एखादं ड्रिंक आहे का? होय. काय नाव? मी बनवलं आहे सॉफ्ट ड्रिंक आहे आणि गोकर्णाचं सरबत. अच्छा, ब्रेक नंतर मॅमचा लुक तुम्हाला वेगळा दिसतोय ना, चष्मा लावला मॅमने. बरं, यासाठी लागणारं साहित्य सांगा. बडीशोपचं रात्रभर भिजत घालून केलेलं पाणी आहे, खडी साखर, सब्जा, गोकर्णाचं पाणी आणि बडीशोप. बरं, हे पाणी नेमकं कसलं आहे? हे रात्रभर मी बडीशोप भिजत घातलेली आणि त्याचं हे गाळून घेतलेलं पाणी. बरं बरं, ओके. मग आता आपण याचं हे जे गोकर्णाचा रस आहे, बरोबर, ह्या फुलाचे विशेष गुण काय? ह्याच्यात विशेष गुणधर्म म्हणजे रोगप्रतिकार शक्ती आणि डायबेटीससाठी विशेष महत्त्व आहे. अरे वा. हां, म्हणजे याचा चहाही बनतो. अच्छा, हो. क्या बात आहे, वा. गोकर्णाचं फूल अशा पद्धतीनेही काही जण वापरतात, पण आता त्यापासून बनणारी ही अनोखी रेसिपी टेस्ट करण्यासाठी आम्ही आतुर आहोत. आता आपण काय करूया सांगा. हां, आता आपण ग्लास घेऊया, स्पून द्या, त्यामध्ये बरं. आणि हे पोटासाठी खूप थंड आहे, म्हणजे विशेष करून उन्हाळ्यात हे आपण ड्रिंक पिऊ शकतो. त्यात आपण घालणार आहोत खडी साखर, आणि हे गोकर्णाचं पाणी, रात्री भिजत घातलेलं फुलं आणि छान. हे किती फुलं घेतली तू साधारण? तुम्ही साधारण मी 15 फुलं घेतली. 15 फुलं. अच्छा. हां, तर काही वेळेस फुलं मिळत नाही, स्टोअर केलेली फुलं पण वापरू शकतो. आणि सब्जा साधारण 2 चमचे सब्जा घालूया. बरं. साखर विरघळायची. बरं, गोकर्णाच्या फुलांपासून एखादा सरबत बनवावं किंवा एखादा रस बनवावा असं कसं काय सुचलं बरं तुम्हाला? सध्या डायबेटीसचं प्रमाण वाढतं आहे. जर डायबेटीसाठी हे तर बेस्ट आहेत फुलं, पण जर आपण चहा पितोय, ह्याचा चहाही होतो सुंदर, आणि जर चहा पितोय तर आपण सरबत का नाही पिऊ? आणि आता नुकताच गरमीचा सीझन गेलेला आहे, त्यामुळे आम्ही स्वतः प्यालो. अरे वा, क्या बात आहे. त्यामुळे हे तुम्हीही पिऊ शकता आणि पोटासाठी खूप थंड आहे, कारण ह्याच्यात बडीशोपचा आणि खडीसाखरचा वापर केलेला. वा. तर आपली ही सुद्धा रेसिपी
फार कष्ट घेऊन रेडी झालेली आहे. फक्त इन्ग्रेडियंट मिक्स करायचे आहेत. मेहनत फक्त एवढीच की तुम्हाला रात्रभर बडीशोप भिजत घालायची, नाही का? आणि आज हे सरबतही कसं लागतं हेही आपण टेस्ट करूयात. एकीकडे तुमचं हे ड्रिंक आहे ना मला फार अट्रॅक्ट करते आणि नाव आय एम एक्सायटेड टू टेस्ट. अरे वा, तुम्ही खूप छान माझ्यासाठी बनवलं, त्याबद्दल थँक्यू सो मच. हे तुम्ही मला ऑफर केलेलं आहे. लेट मी ट्राय दिस. वाह, ऊपरवाला भगवान देख रहा है मेरे रिॲक्शन्स. कमाल. गोकर्णाच्या फुलाची टेस्ट मी आजपर्यंत कधी घेतलेली नव्हती. आजच्या तुमच्या येण्यानं मला 2 वेगवेगळ्या टेस्ट चाखायला मिळाल्या. एकीकडे हळदीच्या हलव्याचा आणि या सरबताचाही आनंद मी घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही देखील हे सरबत घरी नक्की ट्राय करा. फार मेहनत नाही आहे, तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे बडीशेपची टेस्ट, परत गोकर्णाची टेस्ट आणि सब्जाने तर अजून लज्जत येतेच. थँक्यू सो मच. मला आनंद वाटतो आहे की आज तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आलेलो आहोत. तुमचे आभार मानण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा आजचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान वाटला. जसं चातक पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहतो तसं मी या कार्यक्रमासाठी वाट पाहत होती आणि आज माझं हे स्वप्न साकार झालं. त्यामुळे सर्व टीमचे, सह्याद्री टीमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अरे वा. आणि तुम्ही कविता सुद्धा करता ना? हो. मग एखादी कविता ऐकवत या मला. हो, नक्की. येस प्लीज. प्रत्येक स्त्रीचा खरा दागिना म्हटलं तर टिकली आहे. बर. तर त्या टिकलीवर मी एक छोटीशी कविता करून दाखवते. टिकली म्हणजे काय असते? टिकली म्हणजे काय असते? टिकली म्हणजे मनामनाचे मिलन असते. टिकली म्हणजे काय असते? टिकली म्हणजे सुखदुःखाची साथ असते. टिकली असली काय आणि नसली काय, काहीच मुळी बिघडत नाही. हात आणि मने समर्थ असतील तर काहीच कुणाचं चालत नाही. अरे वा, क्या बात आहे. वा वा, खूप छान. आज आलेल्या आपल्या पाहुण्या केवळ उत्तम स्वयंपाक बनवत नाहीत, तर त्या कवयित्री सुद्धा आहेत. आणि तुमची कविता आम्हाला तुम्ही ऐकवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कार्यक्रमात वेळात वेळ काढून सहभागी झाल्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, अनवट स्वादच्या पुढच्या भागात तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि तुमची अनोखी रेसिपी घेऊन अनवट स्वादच्या या किचनमध्ये या. मी तुमची वाट पाहतोय. भेटूयात पुढच्या भागात. पाहत रहा अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्थ रहा. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद.